नंतर मायनसचं चिन्ह द्यायचंय, मायनसचं चिन्ह द्यायचं. आता मल्टिप्लाय कशाने करायचं, ह्या एलिमेंटने, ह्या नंबरनी A1 2. आता परत कोणते एलिमेंट घ्यायचे ह्या डिटर्मिनंटमध्ये, ते ह्या कॉलम मधले हे दोन नाही घ्यायचे, हे दोन ह्या कॉलम मधले घ्यायचे, फर्स्ट आणि थर्ड कॉलम मधले. म्हणजे A21 A23 A21 A23 A31 आणि A33. आता पहिल्यांदा आपण मायनस घेतला, आता प्लस घ्यायचा आणि ह्या एलिमेंटनी मल्टिप्लाय करायचा. आता हा डिटर्मिनंट घ्यायचा मल्टिप्लाय करण्यासाठी. A21 A22 A31 and A32. एकदा मायनस केलं, एकदा प्लस केलं. पहिला हा नंबर घेतला, मग आपण नंतर हा डिटर्मिनंट घेतला, नंतर हा नंबरने मल्टिप्लाय केलं ह्या नंबर्स ह्या डिटर्मिनंटला, नंतर प्लस साईन घेतलं, मग ह्यांनी मल्टिप्लाय केलं ह्या डिटर्मिनंटला.